आइए यहाँ पर वीआईपी डैश में वेलकम स्वागत है आपका। संतोष दादा धमड़े यावत दादा मंचवर AK-47 समाधान दादा वास्कर बघा मान्यवर जेवढे मान्यवर इथे उपस्थित आहे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आलेला पाहुणेच्या। चला पारगाव संघाचे कहना तर या लगे खुनु तारकर से चलिए कप्तान को भेजना होगा पर कहते ना कप्तान सेनातान SSC से देखिए बात करेंगे पारगाव टीम है और एकता भंगारपड़ा के बीच में देखिए मुकाबला रहेगा बिग बैटल्स बिग फाइट देखिए बात करेंगे आज टूर्नामेंट का देखिए सेकंड डे और जहां पर देखिए आज है और चलिए इस वक्त देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो भाई AK-47 के नाम से मशहूर है समाधान वास्कर देखिए स्क्रीन पर देख सकते हो। कमाल के देखिए यहाँ पर खिलाड़ी रायगढ़ टेनिस क्रिकेट की कहते ना मेंढक को बारिश में रोकना जितना कठिन है AK-47 समाधान वास्कर को मैंडेटरी पावर प्ले में रुकना उतना कठिन है। और RPL सीजन 4 में क्या बल्लेबाजी किए थे भाई, शायद उनकी टीम अगर क्वालिफाई कर जाती तो कैरियर का 4 व्हीलर जो बंटी बद्री के को 4 व्हीलर गया, मुझे लगता है समाधान दादा अगर आपकी टीम है क्वालिफाई करती तो शायद है इतनी रनों में ये आगे थे भाई, तेज अर्धशतक है। चलिए चलेंगे मुकाबला की तरफ ओवर की जैसे कंप्लीट होगी टॉस किया जाएगा। कुणाल बैठिए, वेलकम आपका स्वागत है। मुझे लगता है दोनों कप्तान आ चुके हैं, ओवर की कंप्लीट में टॉस करके लेते हैं। चलिए बात करेंगे पहला गेंद के ऊपर तो चलिए यहाँ पर जैसा समय वक्त मिलेगा यहाँ पर आइए दोनों कप्तान प्रकाश पाटिल साहब जैसे गेंद गिरेगा यहाँ पर बाला देखिए यहाँ पर ऊंचाई भरी है। प्रकाश पाटिल साहब देखिए इनके हाथों से अब टच किया जाएगा, समय है यहाँ पर और अंपायर का डिसीजन देखिए छक्का था वह। चला एक तो भंगारपड़ा संघाचे करना था उपस्थित आहे SSC सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचे करना था फक्त डिसिजन सांगा। प्रकाश पाटिल साहब हेड इज द कॉल हेड कुणाल फक्त डिसिजन सांगा। सेकंड राउंडचा मॅच सुरू आहे फील्डिंग। चला ओके बेस्ट ऑफ लक है। इसलिए संदेश कहते ना इनिंग के ब्रेक में थोड़ा समय रहता है बातचीत करने का, चर्चा करने का, लेकिन टॉस जीते यहाँ पर कुणाल तारेकर और पहला फील्डिंग चॉइस किए हैं और बैटिंग के लिए देखिए बात करेंगे एकता भंगारपड़ा टीम आपको तैयार रहना होगा। और आदरणीय संतोष दादा धमड़े आपसे गुजारिश करना चाहेंगे, आइए वीआईपी डैश में आपका वेलकम स्वागत है। चला वासुदेव पाटील सबचा सन्मान केला जाईल, ज्या परंपरा आहे महाराष्ट्राच्या आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायची गरज आहे। वासुदेव पाटील सबचा सन्मान केला जाईल। और इसके साथ है कि यहाँ पर रोशन पाटिल पाला का विकेट गिरा है, थोड़ा चलेंगे यहाँ पर अब सम्मान की तरफ वासुदेव पाटिल साहब का देखिए सम्मान किया जाएगा। नहीं चलिए बात करेंगे क्या होता है मैच के समय बीमार रहती है, रनआउट रहती है। चलिए बात करेंगे यहाँ पर प्रशांत दादा वास्कर दादाच्या हाते से सन्मान केला जाईल वासुदेव पाटील साहेबच्या, ज्या महाराष्ट्राच्या परंपरा आहे आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायची गरज आहे। वासुदेव पाटील साहब खूब खूब आभार तुम्हें वेल दिलाबद्दल या टूर्नामेंटला। तो चलिए चलेंगे मैच की तरफ यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कहाँ पर मेहमानों का सम्मान है, उसके साथ मुकाबला। रिपल मात्री सर देखिए आज हमारे साथ हैं इस टूर्नामेंट के, देखिए लीड कर रहे हैं कमेंटेटर से, लेकिन जुड़ेंगे कुछ समय में। चलिए यहाँ पर बात करेंगे टोटल सर्च अगर पहुंचा है 10 रन। रोशन पाटिल के पाला का विकेट गिर जाना कहना कि वापस थोड़ा सा दबाव यहाँ पर दिखेगा। 30 गेंद 60 का जरूरत है, लेकिन जहां पर पहला ओवर की देखिए 2 गेंद पर 2 बड़ा हमला बोलना।
चलिए बात करेंगे कन्हैया सेठ पाटिल के बात करेंगे। बड़ी नाम है टेनिस क्रिकेट के जगत से लेकर और जो एसएससी देखिए ये जो नाम हम सुन रहे हैं ना भाई, सदगुरु सीमेंट से, सप्लायर से, और गुजारिश करना चाहेंगे कन्हैया सेठ पाटिल साहब आइए वीआईपी डैश में, वेलकम, स्वागत है। और उनके साथ साथ देखिए बात करेंगे भूषण दादा पाटिल से, आप भी आइए, आपका भी वेलकम, स्वागत है। और ये देखिए प्यार है, ये ममता है टेनिस क्रिकेट की। देखिए बात करेंगे ये अपनी समाज ने सिखाया है कि बड़ों का और मेहमानों का कैसा रिस्पेक्ट होना चाहिए। रोशन पाटिल पाला का विकेट खिलाया लेकिन शॉट कवर नहीं है, और जहां पर देखिए टीप कवर रखा गया है। मिलिट्री पावर प्ले चलता है वहां, और मिलिट्री पावर प्ले में देखिए 2 फील्डर्स बाहर हैं पहला ओवर से। सेकेंड ओवर देखिए 3 फील्डर बाहर रहेंगे। बहुत बढ़िया, कहते ना बड़ी सोच कड़ी मेहनत है। चलिए बात करेंगे रिवर माथे सर, देखिए बात करेंगे जिनकी जिक्र चर्चा हम कर रहे थे, लेकिन अब मुकाबला देखिए पड़ा। पहला ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए 16 रन बनाए। 16 रन जहां पर 5 ओवर का मैच है, और अभी भी देखिए 24 गेंद है। चलिए बहुत बढ़िया, देखिए बात करेंगे 22 गेंद 24 गेंद बचा है अभी भी। अगर जीत की बात कर लेंगे तो 44 रनों की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे 11 के औसत से अभी भी रन बनाना होगा, जहां औसत एवरेज 12 था। धन्यवाद, थँक्यू सो मच बाबू म्हात्रे. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फुलटॉस बॉल अगदी हवेमध्ये आहे. चेंडू एका टप्प्यानं जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. सर्व प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहत आहोत आदर्श सरपंच उपसरपंच चषक 2025. मी विनंती करतोय कन्हैया पाटील, त्याचबरोबर संतोष दमडे यांनाही विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. डीएक्स आडव्या बॅटनं खेळतोय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या जवळ, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, मिळेल 1 धाव. अर्थातच डीएक्स साठी एक सुवर्ण संधी. चौकार, लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकार डीएक्सने जर मारले तर पुष्कराज पाटील अर्थातच सिद्धू यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2,000 रुपये. खरं तर मोटिवेट केलं जातं, प्रोत्साहित केलं तर डीएक्सला मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहे 60 धावा. 5 षटक 60 धावांची आवश्यकता. समोर अगदी खोलवर पद्धतीचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला अप्रतिम चेंडू. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय राहुल बायकर. सामना सुरू आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष मोरिया पलसपे. अच्छा, दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. हाही खोलवर पद्धतीचा बॉल राहुल बायकरचा होता. तिथे मात्र 1 धाव पलून काढली. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिलिमिडॉफकडे हा चेंडू गेला. तसा जलद गतीने एक सिंगल कंप्लीट केली. 60 धावांचं लक्ष्य. प्रणय काल 85 धावांचा हायेस्ट स्कोर तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळाला. त्यानंतर 87 धावांचा देखील खरं तर एक हाय स्कोर या मैदानावर.
नॉट आउट जोडीनं केला होता, परंतु इथे पुल्लरलेनचा बॉल सेफ लँड झालाय. हवेमध्ये झेल होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही कारण दूरवरचं अंतर कापावं लागलं होतं आणि त्याच कारणानं DXने 2 धावा कंप्लीट. पॅव्हलियनमधून आवाज येतोय, धाव धाव धावा जमवाव्या लागतील कारण प्रतिषटकामागे 12.0ची सरासरी आहे. या डोक्यामध्ये हा टार्गेट सेट केला ना की ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 12-15 धावा घेणं गरजेचं आहे, तर तुम्ही आव्हानाच्या जवळपास जाऊ शकता. सुनील स्पोर्ट चिंचपाडा, स्वर्गीय सुनील यांच्या नावानं हा संघ सातत्याने ग्रामीण क्षेत्रामध्ये खेळत असताना त्यांच्या विरोधात मोरिया पलसपे आडव्या बॅटने खेळलाय. हाही मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय देखील. हो हो, हातामधून झेल निसटलाय. जीवनदान मिळते DXला. DX उंचावरून हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय, शक्यता आहे त्याची षटकार ठोकण्याची, परंतु त्याला यश मिळत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीत धावसंख्या धावफलकावर टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावर 26, 13च्या सरासरीनं 26 धावा. पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये, चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जा, हलकासा कानमंत्रही दिला जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 26 धावा धावफलकावर. चांगली धावगती या 2 पॉवर प्लेमध्ये वसूल केली. तोपर्यंत देऊया संधी DJ मास्टरला, ऐकूया सुमधुर जय शिवराय. सुंदर संगीत तुम्ही ऐकता. खरं तर DJ मास्टरच्या माध्यमातून ऊर्जा आणि प्रेरणा देणारे हे संगीत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा का या ठिकाणी आदर्श सरपंच चषकातून आपण देऊया. आमचे मदनजी भोईर, मधुकर भोईर, मदन भोईर यांचं इथे आगमन झालं आहे. मधुदादा, आपलं सहर्ष स्वागत. एक लिजंड प्लेअर आहे खरं तर. राधाकृष्ण अर्थातच जो कुंडेवाल संघ खेळायचा पूर्वी, त्या संघातून खेळणारे आणि त्यानंतर अनेक वर्ष पंच देखील काम पाहिलं आहे मधुदादांनी, त्यांचं इथे आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. 2 षटक 26 धावा धावफलकावर लागल्यात. 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल पाटील. साहिलच्या पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केलाय, उंचीमध्ये अगदी तेवढीच लांबी ही पाहायला मिळाली. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय आदर्श सरपंच चषकातला ब्रँड सिक्सर. षटकारानं थोडंसं धावांचं अंतर कमी केलंय. 17 बॉल 28 धावांची गरज. षटकार ठोकलाय ओमकार. लाउडा फील. हो, 3 स्टंपच्या मधोमध ओमकारला इथे तुम्ही पाहू शकाल. लेग बिफोर द विकेट, LBW आउट.
टीमनं या ग्रामीण क्षेत्रामध्ये हे नवीन खरं तर काहीतरी शिकण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. हो हो, ब्लाइंड स्ट्रोक, बॉलला ड्रिबल केलाय, एखाद्या व्यक्तीच्या कानसालीत मारावी असा हा फटका ठोकलाय. 6 धावांसाठी षटकार. लय 15 बॉल 22ची गरज. चांगला चेंडू, हा चांगला चेंडू आहे. गोलंदाज साहिल पाटीलचा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण 60 धावा या मैदानावर आपण बघितला चेस होताना कालच्या दिवसामध्ये, परंतु हा गोलंदाज किंवा येणारे गोलंदाज या धावा डिफेन्स करतील का पाहावं लागेल. चेंडू आणि धावांचं अंतर 14 बॉल 22. ऑन स्ट्राईक बॅट्समन सतीश मिसाल. सतीशनं ही मिसाल उडवली आहे आणि ती हवेमध्ये पाहायला मिळतोय. उत्तुंग षटकार. साहिल पाटील फार महागडा होत चाललाय. 3 षटकार आले त्याच्या षटकामध्ये आणि या सामन्यातलं समीकरण सोपं करून टाकताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा 13 बॉल आणि आता 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. सतीश मिसाल, ज्याला आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू, ज्यावेळी तो मैदानात 4थ्या क्रमांकावर आल्या क्षणाला षटकारानं खातं खोललं, तदनंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा षटकार. सामन्यातलं समीकरण सोपं करून टाकलंय. आता टेन्शन वाढलंय मोरिया पलसपेचं. पुन्हा हवेमध्ये तोच कॉपी बुक स्टाईलनं हा ठोकलाय. अजून एक तडाखे बंद सिक्सर. अरे तिकडे बाईक बिहारच्या माणसाला भेटली. प्रेक्षक कमाल कॅचमध्ये, कसलकण रजनी स्पर्धेमध्ये प्रणय बिहारचा माणूस बाईक घेऊन गेला. आपण फक्त तिथे मॅच पाहायला गेलतो. असं असतं टेनिस क्रिकेटमध्ये. बघा, एक चांगली कसलकण स्पर्धेमध्ये जिथे प्रेक्षकांना बाईक पाहायला मिळाली आणि पुढील वर्षामध्ये थार ठेवणार आहेत प्रेक्षकांना, थार. अनंत शेठ पाटील यांची स्पर्धा अगदी चर्चेला आली या टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु इथे हा सामना बघितला तर आता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमसाठी एकदम सोपा झाला आहे. 12 चेंडू आणि आता 10 धावा, म्हणजे चेंडू जास्त आहेत धावांपेक्षा. त्यामुळं गोलंदाज राहुल बैकर काही करिश्मा करेल का या मैदानावर, इतिहास आपल्या संघासाठी रचेल का, चर्चा होईल जर सामना डिफेन्स केला तर. प्रयत्न सुरू आहे. पहिला बॉलवर वाईडिश लॉंग ऑफकडे मिळेल फक्त 1 धाव. DX साठी सुवर्ण पुष्कराजनी संधी प्राप्त करून दिली होती की 3 चौकार 3 षटकार जर टोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. काल देखील पुष्कराजने आपल्या सहकाऱ्यांना खेळाडूंना मोटिवेट केलं होतं या मैदानावर, परंतु इथे आता काय घडेल पाहायचं आहे. चेंडू आणि धावांचं अंतर फार कमी होत चाललं आहे. 11 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल करताना आपण पाहतोय. मोरिया पलसपे, गणपती बाप्पाच्या नावानं खरं तर विघ्नहर्ता मोरिया बाप्पाच्या नावानं खरं तर हा संघ सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असतो. यानंतर एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल प्रणय, नक्कीच. यास हवेमध्ये लॉफ केला आहे, परंतु हा मिस टाइम फटका म्हणावा लागेल. हातामध्ये झेल आणि विकेट मिळते अजून एक. अर्थात सतीश मिसाल जाईल तंबूच्या आश्रयाला.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. पाहताना सामनातलं समीकरण 10 चेंडू 9 धावा आहे आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात संकेत पाटील. जतीन केनी यांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट तुम्ही परिधान करताना चिंचपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला मोरिया पलसपे श्री दिनेशजी बेडेकर यांनी पुरस्कृत केलेलं त्यांना टी शर्ट. दिनेशजी बेडेकर या पलसपे गावचे एक नाव मोठे आहे. अनेक वर्षे चांगलं प्रोत्साहन देताना या मोरिया पलसपे संघाला त्यांनाही आम्ही पाहिलं. त्यामुळं खरं तर या सामन्यातलं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय राहुल बेडेकर. राहुल बैकर मापेसावी. राहुल बैकर गोलंदाज. आता येणारे चेंडू असतील 10 आणि 9 धावा. नवीन फलंदाज मैदानात संकेत पाटील. एक ज्युनियर ऑलराऊंडरच्या भूमिकेत संकेतला तुम्ही अनेक वेळा पाहिलाय, परंतु इथे आता सामना सोपा असताना कशा पद्धतीनं फलंदाजी करेल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक तुतुमय झालं होतं मैदानात, परंतु क्षेत्ररक्षकाची झाली हलकीशी चूक. थोडंसं लेट झालं आणि त्याच कारणानं संकेतनं जलद गतीनं ही धाव देखील पूर्ण केली. थोडंसं डेंजर झोनमध्ये होता, परंतु इथे एक कंप्लीट झाले. त्यानंतर मात्र समीकरण देखील बदललं. 9 चेंडू आणि 8 धावा. आवटी मैदान. खरं तर हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर नेहमीच खरं तर मोठं आव्हान देखील चेस होताना पाहिलं आहे. या मैदानावर लो स्कोअर देखील डिफेन्स होताना पाहिलं आहे. हा चेंडू गलीतून जातोय, जो अगदी वेगानं चेंडू आउटफील्ड फास्ट आहे तिकडे. सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवलाय. 2 धावा पलून काढल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये आता सामना थोडासा अजूनही सोपा होताना पाहायला मिळतंय. तो म्हणजेच 8 चेंडू आणि 6 धावा. यानंतर पारगाव भंगारपाडा अशी एक बिग फाईट. SSCC पारगाव आणि एकता भंगारपाडा. संतोषजी दमडे, आपणास विनंती आहे की आपण यावं या व्यासपीठावर. आपले आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. कन्हैयाजी पाटील, आपल्यालाही विनंती आहे. दोन्ही टीमचे 2 पॅकर्स तुम्हाला आज त्यांचा संघ इथे मैदानावर खेळणार आहे. 8 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. हलकासा अगदी कव्हर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षणी पाहायला मिळालं, परंतु या दुहेरी धावा कंप्लीट पूर्ण होताना पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचे फलंदाज फलंदाजी करतायत. त्यांनाही माहीत आहे एखादा विकेट गेला तर मानसिक दडपण येऊ शकतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल सिंगल करत करत आव्हानाला अगदी जवळ आणून ठेवतायत. 7 बॉल 4 धावांची आवश्यकता. डेक्सनं आडव्या बाटनं फटका केला. क्षेत्ररक्षक आहे, एक मिळेल. वायडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि या एका धावेनं आता फक्त 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. चला स्पीडअप करूया आपण. प्रत्येक सामना 5 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 3 धावा. आज प्रेक्षकांची चांगली गर्दी पाहायला मिळेल. आज चांगले संघ आहेत, दिग्गज संघ मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. आणि समाधान वास्कर यांची स्पर्धा म्हटली ना तर सर्व टीम्स ज्या असतात ना सगळ्या एकदम रफ अँड टफ, एकदम सर्व गुण संपन्न अशा संघ आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळत आहेत. कालही चांगले संघ खेळताना पाहायला मिळाले आणि त्यामध्ये आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमनं मजल मारली. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ फायनलमध्ये प्रवेश करताना कालच्या दिवसामध्ये पाहिला. खूप चांगला खेळ केला. खास करून गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी सामने जिंकले. कारण या खेळपट्टीवर बॅटिंग सहज होते मित्रांनो. आपण कालचा दिवस जर अनुभवला ना तर बॅटिंग खूप चांगली होते. फक्त गोलंदाजी तुम्हाला अचूक करावी लागते. नियंत्रित अचूक टप्प्याची जर गोलंदाजी झाली ना तर तुम्ही एखाद्या समोरच्या संघाला पराभूत करू शकता. परंतु इथे मात्र अवघा समीकरण जर बघितलं ना तर चेंडू 6 आहेत आणि फक्त 3 धावांची गरज. अंब्रेला फिल्डिंग सजवली मैदानाच्या आतमध्ये, कारण एक धाव वाचवायची आहे. आता गोलंदाज येतोय आयुष घरत. आयुष एक नौका गोलंदाज आहे. अनुभव कमी असेल त्याच्याकडे, युवा गोलंदाज आहे. परंतु जर या 3 धावा सेफ केल्या किंवा डिफेन्स केल्या तर खूप मोठी चर्चा होईल. नाव होईल हवेमध्ये. DXनं लॉफ केलाय. जेलकाली क्षेत्ररक्षक टिपला जातोय. पहिल्या बॉलवर विकेट. आता मॅचमध्ये हळूहळू चुरस येऊ शकते, कारण येणारे 5 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 3 धावांची आवश्यकता.
3 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात जातोय ध्रुव पाटील मैदानात. चिंचपाडा संघ मैदानावर गेलतोय. चिंचपाडा गाव म्हटलं तर या गावामध्ये देखील भरपूर प्रेम मिळालं आहे आम्हाला. खास करून विनोददादा केनी असेल, सातत्यानं अगदी प्रेम देणारी व्यक्तिमत्व. आणि त्याचबरोबर आपण विचार केला तर या गावामध्ये मँगो ट्री गार्डन, त्यानंतर घातक ग्रुप, अनेक असे ग्रुप आहेत की त्यांची चर्चा नेहमीच सातत्याने प्रत्येक मैदानावर आम्ही करत असतो. असे सर्व जिवलग मित्रांचं करूया सहर्ष स्वागत. आणि चिंचपाडा संघाचा नवीन ध्रुव आता मैदानावर, जिथे 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. आयुष पंचांना पार करून चेंडू फेकतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, एका हातानं चेंडू अडवलाय. ज्या पद्धतीनं अमरेला फिल्डिंग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सजवली ना चेंडू, तरी इथे एक धाव बोलून काढताना 2 फलंदाज पाहायला मिळाले. अजूनही 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असल्या कारणानं 2 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. येणारे चेंडू असतील 4 आणि 2 धावा. मोरावे मैदानावर या धावा देखील डिपेंड झाल्या होत्या. 4 बॉलमध्ये 2. हो, लवली बॉल. व्हॉट हॅपन. जबरदस्त चेंडू. आयुषचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आता चेंडू असतील 3 आणि 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी आयुष करतोय. संकेत हो, आता डिफेन्सिव्ह. आता हे डोक्याचा वापर करत संकेतने एक धाव कंप्लीट केली आहे. बघा, कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला बॉल डॉट झाल्यानंतर संकेतने हेरलं की आता मॅच कठीण होईल. आणि आता मात्र एक सिंगल काढली. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. हा बॉल डॉट गेला तर मात्र शेवटच्या 1 बॉलमध्ये 1 रन राहील. फिल्डिंगची विवरचना सातत्यानं तपासली जाते मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 1 रन 2 चेंडू असं या समीकरण. हा चेंडू निर्णायक चेंडू आहे. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. सरळ इथे मात्र 1 धाव सहज पूर्ण होईल. आणि अशा परिस्थितीत हा सामना विजयी होतोय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. बघा, शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला, कारण मोर्या पलसपेने चांगली फाईट दिली आहे. लढत खूप चांगली दिली आहे. त्यांचंही करूया कौतुक आणि हार्दिक अभिनंदन. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ, बालाचा संघ इथे विजय होतोय. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण हस्तांदोलन करायचं आहे, कारण क्रिकेटची मॅच संपल्यानंतर तुमची मैदानाच्या बाहेरची मैत्री जी आहे ती मैत्री तुम्हाला आमच्या तमाम प्रेक्षकांना दाखवायची आहे. कारण ही मैत्रीपूर्व लढत समजूया. चला हस्तांदोलन करूया आपण.